नमस्कार, मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आपण सर्वजण या पवित्र श्रावण महिन्याची वाट बघत असतो आणि हा श्रावण महिना 5 ऑगस्ट पासून सुरू झाला आहे। श्रावण महिना हा पूर्णपणे आध्यात्मिक असल्यामुळे या महिन्यात सर्वजण आपापल्या पद्धतीनं पूजा आणि उपासना करत असतात। यामुळे सर्व अडचणी दूर होतात आणि शिवभक्त हा पूर्ण महिना महादेवांच्या आराधनेसाठी वाहून देत असतात। श्रावण महिना हा खूप पवित्र महिना असल्यामुळे या महिन्यात बरेच जण नवीन कार्य सुरू करत असतात। या महिन्यात सर्व भक्तजण महादेवांची आराधना करतात। जो तो आपापल्या पद्धतीनं महादेवांची जशी सेवा करता येईल त्याप्रमाणे सेवा करत असतो आणि महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करत असतो। आज आपण देवांचे देव महादेव यांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी आणि आपल्या समस्यांचे आपल्या अडचणींचे निराकरण व्हावे यासाठी काही महादेवांच्या आवडत्या वस्तू आपण आपल्या घरी नक्की घेऊन याव्यात। तर कोणत्या वस्तू आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा। आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या वस्तूबद्दल माहिती बघून घेणार आहोत त्यातील एक तरी वस्तू तुम्ही तुमच्या घरी नक्की घेऊन या। विशेष म्हणजे या श्रावणाच्या पवित्र महिन्यात महादेवांच्या आवडत्या वस्तू घरी घेऊन येणं खूप शुभ असतं। यामुळे आपल्याला येत असलेल्या सर्व अडचणी दूर होतात। आपल्याला काही दोष असतील तर ते सुद्धा कमी होतात। तर सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे महादेवांची आवडती वस्तू भस्म। हे आपल्याला कुठल्याही शिवमंदिरात मिळून जातं। तसं बघितलं तर भस्म हा बाजारात सुद्धा मिळतो, परंतु आपल्याला शिवमंदिरातलाच भस्म हा श्रावण महिन्यात आपल्या घरी घेऊन यायचा आहे। पूर्ण श्रावण महिना जेव्हा जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो श्रावणी सोमवारी किंवा जर तुम्ही दररोज करत असाल तर त्या पूजेमध्ये हा भस्म वापरायचा आहे। शिवपूजा करत असताना शिवलिंगाला या भस्माचा गंध तुम्ही लावू शकता आणि संपूर्ण महिनाभर हा भस्म शिवपूजेत वापरल्यानंतर राहिलेला भस्म पूजेमधला भस्म हा तुम्हाला तुमच्या घरातील ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये तुम्हाला हा भस्म ठेवायचा आहे। ज्या घरात भस्म असतो त्या घरात नेहमी सकारात्मक गोष्टींचा सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं। तर तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यात शिवमंदिरातला भस्म नक्की घरी घेऊन या। त्यानंतर आहे रुद्राक्ष। रुद्राक्ष हा सर्वांनाच माहिती आहे। रुद्राक्ष हे घरात घेऊन आल्यानंतर घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण तयार होते। श्रावण महिन्यात रुद्राक्षाला खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे। बरेच जण या महिन्यात रुद्राक्षाची माळ आपल्या गळ्यात हातात धारण करत असतात। तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यात रुद्राक्ष घरी घेऊन या। त्यानंतर आहे बेलपत्र। बेलपत्र हे महादेवांना सर्वात जास्त आवडते। पानाचे बेलपत्र असेल तर ते तुम्ही नक्की घरी घेऊन या। श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा करताना किंवा दररोजच्या पूजेमध्ये जर तुम्ही महादेवांची पूजा करत असाल तर ते बेलपत्र तुम्ही महादेवांच्या चरणी शिवलिंगावरती अर्पण करा। बरेच भक्त चांदीचे बेलपत्र देवाला अर्पण करतात, तर हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं। त्यानंतर आहे गंगाजल। गंगाजल हे सुद्धा खूप पवित्र असते, त्यामुळे तुम्ही या श्रावण महिन्यात ते नक्की घरी घेऊन या। गंगाजल हे ज्या ठिकाणी पूजा साहित्य मिळते त्या ठिकाणी सहजरित्या उपलब्ध होते किंवा मग जर तुम्ही तीर्थक्षेत्रावर गेले तर तेथून सुद्धा तुम्ही गंगाजल नक्की आणा। गंगाजल दर सोमवारी आपण जेव्हा महादेवांची पूजा करतो त्या पूजेमध्ये तुम्ही नक्की वापरा आणि आपल्या देवघरात आपल्या देवपूजेच्या साहित्यात ते कायमस्वरूपी गंगाजल ठेवून द्यावे। गंगाजल हे मुळातच पवित्र असतं आणि ते या श्रावण महिन्यात घरी घेऊन येणं हे खूप शुभ असतं। त्यामुळे आपल्या घरात सुद्धा मंगलमय वातावरण, पवित्र वातावरण, आनंदाचे वातावरण तयार होतं। नंतर आहे डमरू। डमरू हे भोलेनाथांचे आवडते वाद्य आहे। या श्रावण महिन्यात तुम्ही सुद्धा हे भोलेनाथांचे आवडते वाद्य डमरू नक्की घरी घेऊन या आणि त्याची पूजा करा आणि त्यानंतर रोज तुम्ही जेव्हा देवपूजा करता त्यानंतर ते डमरू तुम्ही एकदा तरी वाजवावे। त्यामुळे घरातील ज्या काही वाईट शक्ती आहे, ज्या काही वाईट लहरी आहेत त्या घरातून बाहेर जातात। तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यात डमरू घरी नक्की घेऊन या। बरेच जण श्रावण महिन्यात नागाची मूर्ती घरी घेऊन येतात। नागमूर्ती कोणत्याही धातूची असली तरी सुद्धा चालते। घरी आणल्यावर महादेवाची पूजा करताना या नागदेवाची सुद्धा पूजा करावी। संपूर्ण महिना म्हणजे पूर्ण श्रावण महिना नागदेवतेची पूजा करावी आणि नंतर महिना संपल्यानंतर मुख्य दरवाजाच्या वरती या नागाची मूर्ती ठेवून द्यावी। त्यामुळे घरात वाईट गोष्टी येत नाहीत।
त्याचबरोबर ज्या लोकांना कालसर्पदोष असतो तो सुद्धा या उपायाने कमी होतो. नंतर अजून एक महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे त्रिशूळ. त्रिशूळ हे महादेवांचे शस्त्र आहे. त्रिशूळ हे जर आपण श्रावण महिन्यात आपल्या घरी आणले तर आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही. त्याचबरोबर आपल्या घरात हे त्रिशूळ असेल तर कोणतीही नकारात्मक शक्ती, कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नाही. तुम्हीही या श्रावण महिन्यात त्रिशूळ नक्की घरी घेऊन या. हा श्रावण महिना संपण्याच्या आधी यापैकी कोणतीही एक तरी वस्तू तुम्ही तुमच्या घरी नक्की घेऊन या. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.